जय शिवराय मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शहाजीराजांना कैद। तर चला मित्रांनो, याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। मित्रांनो, विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट शेअर नक्की करा। तर चला मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, स्वराज्य स्थापन करण्याची शपथ शिवराजांनी घेतली होती। त्यानंतर शिवराजे आदिलशाहीवर हल्ला केले। शिवराजे आदिलशाहीचा भूप्रदेश आणि किल्ले जिंकायला सुरुवात केले। मित्रांनो, पहिल्यांदा तोरणा आणि पुरंदर घेतले। यावर मात्र आदिलशाही दुर्लक्ष केले। त्यानंतर शुभराजे काही थांबायला तयार नव्हते। शुभराजांनी आदिलशाहीचा एक एक किल्ला घेत होते। यावेळी मात्र आदिलशाही हादरली होती आणि दुसऱ्या बाजूला मुस्तफा खान आणि शहाजीराजे यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाद वाढत होता। मित्रांनो, मुस्तफा खान हा हुकूम गाजवायचा आणि हेच शहाजीराजांना सहन होत नव्हतं। मुस्तफा खान हा स्वतःला दीडशाना समजत होता। तो मुस्तफा खान आदिलशाहीला पत्र लिहिला आणि त्या पत्रामध्ये शहाजीराजांची तक्रार केला। तो मुस्तफा खान त्या पत्रामध्ये लिहितो, शहाजीराजे खूप पराक्रमी आणि शूर आहेत हे आम्हाला चांगलंच माहित आहे, पण आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे खूपच कठीण आहे। कारण त्यांचा पुत्र म्हणजे शुभराजे, या शुभराजांना आतून पाठिंबा शहाजीराजांचा आहे असं आम्हाला वाटते। शहाजीराजांच्या गुपित बातम्या त्या शुभराजांपर्यंत गुपितपणे पोहोचवल्या जातात। कारण जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होणं खूपच कठीण आहे। याचं कारण म्हणजेच शहाजीराजांना जोपर्यंत आपण कैदेत टाकत नाही तोपर्यंत खूप अवघड आहे। शहाजीराजांचा हेतू हा स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा आहे। तुम्हाला पुढे चालून पश्चाताप होऊ नये म्हणून मी तुम्हाला सावधानाचा इशारा देत आहे। हे सगळं काही लिहून त्या मुस्तफा खानाने आदिलशाहीपर्यंत पत्र पाठवतो। आदिलशाहीपर्यंत हे पत्र पोहोचते आणि आदिलशाही हा पत्र वाचल्यानंतर आदिलशाहीचे कान फडफडतात। शहाजीराजांविषयी आदिलशाहीच्या मनात खूपच वाईट विचार येतात। आता आदिलशाहीला खात्री झाली होती शहाजीराजे आणि त्यांचे पुत्र शुभराजे हे दोघं मिळून आदिलशाही बुडवल्याशिवाय थांबणार नाहीत। म्हणून आदिलशाहीने शहाजीराजांचा काटा काढण्याचं ठरवलं आणि लगेचच आदिलशाही मुस्तफा खानाला पत्र लिहिले। आदिलशाहीने शहाजीराजांना कैद करण्याचं ठरवलं आणि लगेच मुस्तफा खानाला पत्र लिहिले आणि कैद करण्यासाठी सांगितले। मुस्तफा खान त्यांच्यासोबत अफजल खान हे दोघं शहाजीराजांना कैद करण्यासाठी सामील होते। आता ती वाट पाहत होती एका संधीची। शहाजीराजे बेसावध असताना मुस्तफा खान आणि अफजल खान हे दोघं शहाजीराजांना कैद केले। अफजल खानाने शहाजीराजांना कडक बंदोबस्तामध्ये साखरदंडाने आवळून जहापूर शहरातून हत्तीहून मिरवणूक काढले आणि त्यानंतर त्या मोहम्मद आदिलशाहने शहाजीराजांना कैदेत टाकला। मित्रांनो, याचा पुढील भाग म्हणजेच शहाजीराजांची कैदेतून सुटका हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू। मित्रांनो, व्हिडिओमध्ये जर काही चूक झाली असेल तर माफ करा। मित्रांनो, इथंच थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।